हाय नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे कच्च्या आलूपासून पकोडा। तर त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पहिले मी हे आलू सोलून घेणार आहे, याचे वरचे साल काढून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आलू। आता मी हे 2 आलू कापून घेतलेले आहे आणि धुवून वॉश केलेले आहे, छान साफ केलेले आहे धुवून। आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहे आणि यामध्ये ह्या 4 ते 5 मिरच्या मी कापून घेतलेल्या आहे, ह्या पण यामध्येच टाकायच्या आहे आणि 4 ते 5 लसूण कळ्या सोलून घेतलेल्या ह्या पण यामध्येच टाकायचं आहे आणि थोडा सांबार आणि याचा मी आता पूर्ण पेस्ट करून घेणार आहे। आता हे मी 2 आलू बारीक करून घेतलेले आहे मिक्सरमध्ये। आता यामध्ये हा एक कांदा घेतलेला आहे मी कापून, 2 आलू, लसूण कळ्या आणि मिरची सांबार हे बारीक करून घेतलेला आहे। यामध्ये आता कांदा टाकायचा, नवीन पकोडे आहे आणि आता यामध्ये हळदी पावडर टाकायचं 1 चम्मच, जिरा पावडर, धनी पावडर आणि स्वादानुसार मीठ आणि ओवा आणि हा रवा आहे आणि हे तांदळाचं पीठ आहे आणि हा सांबार। याला आता छान मिळून घ्यायचं आपल्याला। पाणी लागलं तर टाकायचं, नाहीत काही गरज नाही। एवढ्या याच्यात करून बघायचं पहिले, अगर आपल्याला आवश्यकता असली पाण्याची तरच टाकायचं। आणि यामध्ये आता थोडा खायचा सोडा टाकायचा आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं थोडं। आता याला हाताने करून घ्यायचं, म्हणजे हाताची गरमाटपणा आली पाहिजे, म्हणजे पकोड्याला छान टेस्ट येत असते। हे पकोडे तुम्ही एक वेळा करून बघा आणि खाऊन बघा, खूपच छान लागते। आता हे आपलं तेल गरम झालेलं आहे, आता मी तुम्हाला पकोडे टाकून दाखवते यामध्ये। हे बघा, आता हे आपले पकोडे तयार झालेले आहे, छान क्रिस्पी क्रंची कच्च्या आलूपासून बनवलेले पकोडे तयार। आता मी हे काढून घेत आहे, एक वेळा तुम्ही करून बघा आणि खाऊन बघा, खूप छान लागते खायला। कच्च्या आलूपासून बनवलेले पकोडे आपले तयार झालेले आहे। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती जाऊन पेजला फॉलो करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।